वाजवाडवर वाजवत येतो का नाही? वाक्या माग वाक्या. हा जाऊ दे जाऊ दे. पकड 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 पकड. माहोल आता पूर्ण एकदम बनत आहे इथे. त्यानंतर ताई पूजा करते बघा, पाण्याने पाय धुतले जातात आणि घरातून चवली. फायनली संकासुर आलेला आहे. सुदेश काय गावला नाही गावणार. होय 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 तोच होता झाला पाहिजे. होय 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 पाया पड. बस झाला. बाय मला पण भैया वाटतंय तिथं हात बघून. हे वाजवाडवर वाजवत येतो का नाही? अनु झेपतोय की नाही? अरे पकड घेतलं. हाय पालखी घरी बसली ना अनु की ढोल नाही वाजायचा. जेव्हा पालखी चालत असते ना तेव्हा ढोल वाजायचा. ओके खाली द्यावा. जड झाला असेल खाली द्यावा. हे अनु खाली द्या. हा होऊ दे. हा लागू द्या. हा दोन. हा जोपर्यंत बस बोलत तोपर्यंत बरोबर आहे. बाक्या माग बाक्या. हा जाऊ दे पकड. खतरनाक. कोणाला हा तू इकडे तू असं. हा काकी ऊन आहे ना त्याच्यामुळे जायचंय. हो ऊन आहे ना. इकडचं ऊन आहे ना. आता जरा मला वाटतंय ना. आता पालखी आले 3 अंगण्यामध्ये. 3 अंगण म्हणजे 3 घरांचं अंगण. 3 अंगणे जॉईंट आहेत. दॅट्स वाय 3 अंगण असं म्हणतो. आणि ही आमच्या भावकीतली एकदम अशी काय बोलतात ती एकदम खूप प्रसिद्ध अशी प्लेस आहे. सो इथे खूप धमाल येते. कोणतीही गोष्ट कोणती असू दे, दिवाळी असू दे, गणपती असू दे किंवा शिमगा असू दे, इथे खूप धमाल येते म्हणजे येतेच. आणि माहिती आहे ना इथे सर्व म्हणजे इथे जागा पण खूप जास्त भेटते ना. जसं बघा इथे पब्लिक सगळी एकत्र बसले. मग इथे आल्यावर हा म्हणणार की बाई ह्याने हू केला, हा म्हणणार ह्याने हू केला, त्याने हू केला. मग इथे खूप मजा ना. संकासुर एकाएकाला अशी मारणार ना चापकाने. बघाच तुम्ही. त्यात मी पण एक असणार आहे. मी पण खूप संकासुरला पिसलवणार. मोबाईल कोणाच्या तरी हातामध्ये हँग ओव्हर करणार आणि तुम्हाला बघायला मिळेलच. सो बघत राहा. माहोल आता पूर्ण एकदम बनत आहे इथे. आता इथे थोड्याच वेळात पालखी येईल. पब्लिक जमा झाले. हे ढोल वाजवताना पालखी आलेली आहे. ओ माय गॉड व्ह्यू. अशा प्रकारे इथे जागा जास्त आहे. जसं की तुम्हाला बोललो 3 अंगणा. तर त्याच्यामुळे खूप पब्लिक आली. तो इथे जरा व्हिडिओ काढायला बरं वाटतंय. आणि अशा प्रकारे कोकणात घरं घेतली जातात. पालखी घरी गेले त्याची पूजा ओट्या वगैरे भरल्या जातात. नैवेद्य वगैरे दाखवलं जातं. आणि खेळी असं बाहेर अंगणामध्ये घर घेतात, नाचतात.
अशी आमच्या कोकणात प्रथा आहे. तर आता मी इकडून दुसऱ्या अर्थून व्हिडिओ करतोय. तिथून समोरून पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेन, तो व्हिडिओ पाहत राहा. केलीस की नाही? आता काय होणार, पालखी म्हणजे त्या घरातून पालखीचं झालंय सर्व पूजा पाठ करून. म्हणजे आता ह्या घरातून बाहेर येणार आणि ह्या घरातून येऊन मग दुसऱ्या घरी जाणार. हे बघा आता पालखी आली ह्या घरातून बाहेर. हे बघा हू करतायत. अरे ह्याच घरी येते. अशावर पाय धुण्याची सुद्धा प्रथा आहे बघा. राजोदा देवीचे पालखीचे पाय धुवत आहेत. हे बघा. त्यानंतर ताई पूजा करते बघा, पाण्याने पाय धुतले जातात. तिकडे निशान घेऊन जातोय भाऊ. निशान बोललो ॲज इट इज. पाठावर ठेव, पाया पाठावर ठेव. ओके. तो बोलतोय की पालखी घरी गेल्याच्या नंतर पालखीची पूजा ॲज वेल ॲज जे पालखी घेऊन आहेत त्यांची सुद्धा, म्हणजे पूजा नाही बट इकडे पालखी घरी येत आहे. इथे आता पाठपूजा चालू होईल. तोपर्यंत तिकडे खेलीच्या वगैरे पाया पडणे वगैरे चालू आहे. तिकडे ते तांदूळ वगैरे देतात संकासुराला. आता काय होणार आहे माहिती का, पुढे ज्यावेळी संकासुर त्या घरातून बाहेर येणार तेव्हा हे पोरं पिसलवणार. पिसलवणार म्हणजे काय, हू करणार, चिडवणार. पिसलवणार म्हणजे चिडवणार. तर बघू आता काय होतंय का नाही, कारण संकासुर चेंज झालाय. तर सर्वांची हवा टाईट आहे. आता इथे घर घेतलं जाणार. कना वाजवी बासरी कना वा गावला त्या सापडला मंदिर वाटतं. गेला गेला ते पाटला तरी घेऊन गेला. आता त्याला सुरेश गावला की काय वाटत नाही, मला तर वाटत नाही सुरेश गावला असेल त्याला. आमच्या वाडीचे एक्सपर्ट भाई. ह्या मुवमेंटची आहे ना, मी काय बोलू यार. अमेझिंग न्यू मुवमेंट, शब्द नाहीत माझ्याकडे. आणि घरातून ही चवली कोंबडा आला होता मध्ये, काय कंटेंट भेटला. आणि अशी चवली दिली जाते, म्हणजे गावासाठीचे पैशाची चवली दिली जाते खेळण्यांसाठी वगैरे. किंवा जर ऐका तर अशी चवली दिली जाते, म्हणजे पैसे येतात त्याला चवली देणं असं म्हणतात. देवाच्या नावाने, या देवाच्या नावाने, त्या देवाच्या नावाने 100 रुपये दिले की नाम की दौलत जादा. आणि सांगणं आहे की हे गाण्याची लावणी झाली पाहिजे. काही कधी कधी बोलतात स्पेसिफिक असं की, म्हणजे जसं की माझं गाणं आवडतं आहे अव नानक की सोडा, सो मी त्यांना पैसे देणार, बोलणार की हे गाणं झालं पाहिजे. असं प्रकारे असतं. मला थोडं सांगायला जमेल नाही जमेल समजून घ्या, बट मी प्रयत्न करतोय. सुदेश की धड़कन तेज.
नाही गावणार त्याला, तो गेला. फायनली संकासुर आलेला आहे. सुदेश काय गावला नाही गावणार. होय 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 तोच होता झाला पाहिजे. होय होय पाया पड तोच होता राजा. आवाज आहे तुला. पाया तरी पड, नाही पडला जाऊ दे सोड. ढाची बघा तुम्हाला हू करता येतच नाही. पाया पड, तो काय माहित नाही. नंदूचा मगाशी हू करत होता, तर त्याने बरोबर पाहिलं संकासुराने की हा हू करतोय. तर आता तो गावलाय बरोबर तावडीत. तर तो ऍक्टिंग करतो की नाही बाबा मी नव्हतो असं तसं. तर तो डिमांड करतोय की बाबा पाया पड. आणि नंद्या त्याला माहितीये की पाया पडलं की वरती उठताना मारणार. अरे त्याच्या आयला सोलवायला सुरुवात केली. चला बघाच रिअल ऑडिओ मध्ये. अरे हिला काय झाला. सुट्टीला हा बाळा मागापासून उभे होताच. बस झाला. नाही जोरात नाही हॅलो. ते बघा सांगणार मग सेंटरला लागला पाहिजे म्हणतात. पाठीच्या बरोबर मधोमध लागतं. मला तर हू करायला नको म्हणता. मग हू केला तर गावाला नको आहे मला वाटतं. अरे तू हात वर केलास का हा इकडे वापाल तो. बाय मला पण भैया वाटतंय त्याचा हात बघून. झाला सेटलमेंट झाली. तर जायचा तरी आता बघ गेला कशी लांब असेल. अरे नाही नाही गेला. आय नाही हाय मी चल सुदेश नाही गावणार. आय नो दॅट. हे आमचे बंधू मुंबईतून प्रवास करून थकलेले, दिवसभर अनवाणी पायाने देवीसोबत फिरताना. तर मध्येच एक लागलेला झोपेची डुलकी. वातावरण बघा कोकणात आहे. वारा मस्त सुटला आहे. इकडे नारळाची झाडं, इकडे कलम आहे, इकडे पोरं बसलेत. त्याच्यानंतर इकडे सनसेट होतोय. नारळाची झाडं बघा. इकडे स्ट्रीट लाईट लागली पुलावरती. काय सुसाट वारा सुटलाय. माडाच्या झाप बघा कशा हालतायत. कोकणात पालखी घरोघरी येते. यावरती मी 3 पार्ट बनवले आहेत. त्यातला हा दुसरा पार्ट होता. म्हणजे पहिला आणि दुसरा पार्ट हे ह्याच्यात दाखवलं आहे की पालखी घरं घेताना बाहेर काय होतं. बट तिसऱ्या पार्टमध्ये मी हे दाखवलंय की पालखी घरी आल्याच्यानंतर पालखीची म्हणजे देवीची देवतांची पाठपूजा कशा प्रकारे केली जाते, कशा प्रकारे नैवेद्य दाखवला जाते. पूर्णपणे घरात जे होतं पालखी घरी आल्यावर, देवी घरी आल्यावर ते दाखवले. तर चॅनलला व्हिजिट करून पार्ट तिसरा तो सुद्धा बघा. हॅशटॅग चॅनलचं नाव आहे कोकणी म्हारक्या. तर तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडतील. हा जो तुम्ही प्रिव्ह्यू बघताय तो पहिला पार्ट आहे. तो बघितला नसेल तर तो सुद्धा चॅनल व्हिजिट करून पहा. खूप धमाल आले त्यामध्ये. त्याने संकासुराने मला फसून पकडलं आणि त्याच्यावर मी त्याला जाब विचारला की मला फसून का पकडलं. तर त्याच्यावरती उत्तर पण बघा काय संकासुराने दिलं ते.